Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांवरती आरोप करतात। आता मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकोटेंना जीवे मारण्याची धमकी आल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। मुंबई तक या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता असं म्हणत धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी गंगाधर काळकोटेंना धमकी दिल्याचं म्हटलं जात आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलेत ऐकूया। यारवाळी ठोकतो का नाही बघ। अरे मला मारशील तू, संतोष भाई सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच म्हणले मी मलाच मारणार आहे। तुमचा प्लॅनच होता मला मारायचा। नंबर होता संतोष भाईचा, तुझा तर दुसरा नंबर होता मारायला। हो ना, माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना, तू म्हणला ना तुझाच नंबर होता, माझा नव्हता। माझा होता ना, तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती, पण माझाच नंबर होता ना। माझ्या हाताने नाही सुपारी दिलेली। ठीक आहे, उद्या ये, कुठं भेटायचं मला मारायला येतो। हा मी येतो कुठे ती तू ये परळी मध्ये ये, चल परत येतो। हा तू कायला आधी म्हणला इथं वांगी ते इथलं बीड तालुक्यातलं गाव सांग, परळी मध्ये खरं नाव सांग, येतो का नाही खरं नाव सांग, मी परत बी येतो। पहिला कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं? माहिती ना, येतो ना तिथं येऊ का कार्यालयात, तिथं येतो। एकटा ये तू, एकटाच येतो रे बाबा, एकटाच येणार। तुझ्या गाडीत दम असला ना एकटा येऊ दे त्याला। किती हो येतो, फक्त सकाळी फोन चालू ठेव तुझा। किती वाजता येतो? हो सकाळी पान चालू ठेवू, रातच्या दारू पिऊन नको हे करू। मी 12 वाजता फोन उचलतो म्हणजे मी रातचं का असं काय मूत प्यायला नाही गुढीचा, दारू नाही प्यायला। मूत प्याला का दारू प्याला हे कळतं तुझ्या बोलण्यावर, तुझी भाषा वापरून। आम्हाला 10 शिवाय देऊ अजून, तू पाटलाला देऊ नको, फक्त तुला विनंती। पाटलाला देऊ नको माझी? हा, जरांगे पाटलाला शिवाय देऊ नको तू मला। धनंजय मुंड्याला आमचा ज्या निषेध करता तुम्ही, आमच्या धनंजय मुंड्याला बदनाम करता। जे निषेध करते त्याचा तुम्ही बी केलाय निषेध, आम्ही काय म्हणलो का? या सगळ्या प्रकरणानंतर गंगाधर काळकोटे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिथे जाऊन तक्रार दिली। अक्षरशः आम्ही बघितलं पाहिजे ऑडिओ क्लिप समोर आलेली आणि तुम्हाला इतके काल दुपारपासून एवढे फोन लागा यायले, 2-3 हजार लोक आलेत आणि नुसते कुणी शिवाय देतंय, कुणी काय वेगळं आहे ना। अतिशय म्हणजे धमक्याचे तर फोन येते, तो एक कॉल आहे माझ्याकडे। अजून भरपूर कॉल आहेत, पण मला हे वाढवायचं नव्हतं। जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आम्ही बोलत नाहीत, पण मनोज दादाला सुद्धा अत्यंत खालच्या भाषेत माझ्यापाशी बोललं गेलंय। परंतु आमचा या सगळ्या कुणी केलंय कुणी नाही केलं याचा पोलिसांनी शोध घ्यावा, यासाठी आम्ही इथं मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला आलोय। माननीय पोलीस अधीक्षक साहेबाला सुद्धा याची कल्पना दिली आणि आता इथं मी सर तक्रार देणार आहे। एक स्क्रीनशॉट पण फिरतोय माझा, आमचा चॅटिंगचा, माझा नंबर त्या डीजी रॉकेट त्यांच्याकडे सेव्ह आहे, त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे। परंतु त्यांचं माझं उगाच काहीतरी दाखवायचं, सगळं 7 तारखेला दाखवायचं। 17 तारखेला ती ओबीसीची सभा झाली आणि त्यात खूप मोठं षडयंत्र होतं। मला तिथं सुतळे बॉम्बचा विषय भुजबळांनी काढलाय, ते सुतळे बॉम्ब तिथं टाकणार आणि मला त्यात बॉम्बस्फोट केले म्हणून आरोपी करायचा, असा एक कट सुद्धा शिजला होता। ती माहिती मला वेळेवर मिळाल्यामुळे तुम्ही सगळे होते, मी तिथं माझ्या ऑफिसच्या पुढं मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं हे काहीतरी करणार आहे तिथं, मला तिथं गुंतवायचा प्रयत्न होता। असे अनेक प्रयोग माझ्यावर झालेत, महिला पाठवायच्या, काही गुंड पाठवायचे आणि आता ही धमकी समोर येते। ह्याच्या अगोदर सुद्धा आणि नंतर बी अनेक धमक्या आल्या आहेत। ते कोणी माहित नाही, मी कुणावर आरोप करणार नाही प्रूफ असल्याशिवाय, पण तुम्हीच सत्यता खात्री करा। ह्या क्लिप आहेत, अजून क्लिप देतो, परंतु जे कुणी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी अर्ज द्यायला आलोय, तक्रार द्यायला आलोय। संतोष देशमुख करू म्हणते हो, मला ह्याच्या आधी पण बऱ्याच दिवसापासून माहिती लागलेली, जवळजवळ 4-5 महिन्यापासून मला हे कळतंय की तुमचा संतोष भाईनंतर तुमचा नंबर होता। तर मराठा आरक्षणासाठी काम करण्यामुळे मनोजदादा सर सोबत गेले 2 वर्ष रात्रीचा दिवस रात्र करून मी जर छोटा खारीचा वाटा उचलतोय आणि हे जर कोणाच्या डोळ्यात खूपत असेल आणि त्याच्यामुळे जर मला संतोष भाईसारखं करू असं जर म्हणत असतील तर माझी त्याला तयारी आहे। मी मरायलाही तयार आहे, माझ्या समाजासाठी बलिदान द्यायला तयार आहे, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मागं हटणार नाही, कुठल्याही परिस्थितीत समाजाचं काम सोडणार नाही। आणि अजून विशेष मला अनेक लोक येऊन सांगतायत तुमच्या खोट्या एआयने तुमच्या रेकॉर्डिंग करतील, त्या व्हायरल करतील, कॉल रेकॉर्डिंग, फोन रेकॉर्डिंग करतील, आवाज दुसऱ्या माझा डमी करून त्यातून एआयमधून त्या रेकॉर्डिंग करतील, तुमच्या महिलासोबतचे असलेले व्हिडिओ तयार करून ते टाकण्यात येतील, तुमच्यात एकमेकाला शिवीगाळ केल्याचं किंवा घाण बोलल्याचं ते रेकॉर्डिंग करतील आणि ते व्हायरल करतील, काही व्हिडिओ बनवतील, मनोज दादाला शिव्या दिल्याचे आमचे व्हिडिओ बनवतील किंवा आमचे सहकारी एकमेकाला शिव्या देतात असेही व्हिडिओ बनवतील। असं खूप मोठं षडयंत्र चाललंय अशी माहिती मिळते। हे याच्यात काय सत्यता आहे, याचं काय याच्यात काय नेमकं आहे ते पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे, याच्याही बद्दल मी तक्रार देणार आहे। आणि त्या स्क्रीनशॉट पासून सुरुवात झाली,
मला हे अपेक्षित होतं. स्क्रीनशॉट पण सुरुवात झाली, अनेक व्हिडिओ बनवणार आहेत, नंतर वेगवेगळ्या रेकॉर्डिंग बनवणार आहेत, अनेक क्लिप बनवणार आहेत आणि त्या हे करणार आहेत असं कळतंय. माझा नंबर व्हायरल केला, आता सारखे अननोन नंबर इतके येतात, एका सेकंदाला येतोय. माझ्या जवळच्या लोकांना ज्याला फोन करायचे मला कोणाला फोन करता येणार नाही, माझा बऱ्याच जणांना फोन लागत नाही असे मेसेज आहेत व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपला बी अनेक असलेले मेसेज आहेत. पण मला तुमचं म्हणणं काय याच्यात प्रकाश? मी तक्रार देणार आहे इथं आणि ह्याच्यात सत्य मुळाशी जाऊन जो कोण असतील आरोपी त्यांना अटक करा. हे स्क्रीनशॉट असे चुकीचे बनवलेत, उद्या आणखीन काही गंभीर बनवतील, समाजापासून मला तोडण्याचा प्रयत्न करतील किंवा आणखी मनोज दादा आमच्यात काहीतरी वितुष्ट यावं, बाजूला व्हावं मी दादापासून असासाठी काही प्रयत्न करतील तर ते सगळे हाणून पाडले जावं. बघा हे सारखे फोन आहेत, एक कट केला की दुसरा दर सेकंदाला फोन येतोय. त्याच्यामुळे हे सगळं काय आहे याचं ते सगळं उघडं केलं पाहिजे. काही ग्रुपवर काही सोशल मीडियावर माझा नंबर टाकलाय, चॅटिंग करतेत, मला अश्लील बोलतेत, त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे यासाठी मी तक्रार देणार. कोण करतंय मी कुणावर नाव घेणार नाही. मला उगाच काहीतरी कोणाचं नाव घेऊन सनसनाटी निर्माण करायची नाही. पण तुम्ही सगळे मुळाशी जा, पोलीस जातील, पोलिसाला तक्रार दिल्यानंतर कळत ना, पोलीस शोध करतील. आमचा न्यायव्यवस्थेवर पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, ते चौकशी करतील आणि समोर येईल.